भवत हो. पूर्वार्ध लीळांच्या आजच्या या 30व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत पूर्वार्ध 61 क्रमांकाची लीळा, लोणारी कुंडी राजिया दर्शन. गोसाव्यांसी लोणारी कुंडी भैरवी अवस्थान. लोणार कुंड म्हणजे लोणारला तुम्ही गेल्यानंतर तिथे कुंड आहे, तिथे आज सुद्धा त्या गोमुखातनं पाणी पडतं आणि ती जी धार आहे त्याच्या खाली ते कुंड आहे. तर स्वामींनी त्या ठिकाणी राजया म्हणजे कान्हरदेव राजा आणि महादेव राजा दोघांनाही भेट दिलेली आहे. आमच्या स्वामींना लोणार कुंडी भैरवी अवस्थान म्हणजे लोणारला भैरवाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आमच्या स्वामींना अवस्थान होतं. राहू सोमवारी कारणे कुंडासी आला. सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्या ज्याला म्हणतात, जी सोमवारी येणाऱ्या अमावस्येला वैदिक ह्याच्यामध्ये अन्य रहाटीमध्ये भरपूर महत्व आहे. म्हणजे सोमवती अमावस्या आली तर काहीतरी देवधर्म वगैरे करणं, त्यावेळी त्या दिवशी काहीतरी विशिष्ट विधिविधान करणं असं वैदिक ह्याच्यामध्ये किंवा अन्य रहाटीमध्ये अशा शिरस्थ आहे. आणि त्या ठिकाणी त्या सोमवती अमावस्या कारणे हा राजा कुंडासी आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी येऊन काहीतरी विधिविधान करावं याकरिता तो आला. सरिसा कोरवळी ते महादेव होता. कोरवळी ते म्हणजे कोमल वयाचा, कुमार वयाचा असा महादेव राजा छोटा आहे, ते सुद्धा त्यांच्या सोबत होते. तेथीच्या बडव्या ते पुसले. आणि मग कान्हरदेव राजाने काय केलेलं आहे की तिथल्या त्या पुजाऱ्याला विचारलं, येथ कोणी सिद्ध साधक असती, म्हणजे इथे कोणी सिद्ध साधक आहेत का, कोणी काही सिद्ध साधक पुरुष कोणी आलेले आहेत का. तव कमळ जयचेनी बुडवेनी म्हणितले. कमळ जय म्हणजे कमळातून अशी उगवलेली ती म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीच्या देवळामध्ये जो पुजारी आहे तिथे सेवेसाठी, त्या पुजाऱ्याने त्या राजाला सांगितली, माहिती सांगितली, भैरवासी एक पुरुष आले असती. इथं तर दुसरं कोणी नाही आहे, परंतु भैरवाच्या मंदिरामध्ये एक पुरुष आलेले आहेत, एक पुरुष आहेत. काही सांगो तयांचे सौंदर्य, त्यांचं सौंदर्य काय सांगावं, असं कुठल्या सिद्ध साधक पुरुषांचं सौंदर्य एवढं तेज मी कुणाचंच बघितलं नाही. काही सांगो तयांचे चातुर्य, चातुर्यता त्यांची किती आहे, म्हणजे सगळं उठणं बसणं त्यांचं पद्धतशीर आहे. काही सांगो तयांचे ऐश्वर्य, त्यांचं सामर्थ्य काय सांगावं. काही सांगो तयाचे औदार्य, म्हणजे त्यांना पाहूनच एकदम मन भरून जातं, अशा प्रकारची ती व्यक्ती आहे. असा प्रकारचं वर्णन आमच्या स्वामींचं या बडव्याने म्हणजे या पुजाऱ्याने त्या राजाच्या समोर केलेलं आहे. ऐसा अनेकी शब्दी गोसाव्या ते विसेखू लागला. अशा अनेकी शब्दी म्हणजे हे तर आपल्याकडे 3-4च शब्द आलेले तिथे स्वामींच्या बाबतीमध्ये, चातुर्य, सौंदर्य, सामर्थ्य, औदार्य. परंतु अजूनही त्यांनी स्वामींच्या बद्दल त्या राजासमोर स्तुती केलेली आहे स्वामींची. विसेखू लागला म्हणजे विशेषणं त्यांनी लावली आणि विशेष प्रकारे स्वामींचे गुण त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. विशेषता जी आहे स्वामींची ती त्यांना सांगितलेली आहे. तब कान्हरदेयासी ऐसे झाले ते पुरुष कवणी ठाई भेटती. आणि हे सगळं ऐकून कान्हरदेव राजा जो होता त्याला स्वामींच्या त्या सौंदर्याबद्दल किंवा एकंदरीत वर्णन ऐकून त्याला वेध झाला, तो प्रभावित झाला. आणि त्याला असं झालं की ते पुरुष कवनी ठाई भेटती, कुठे भेटतील मला, ते लवकर भेटले पाहिजे, कधी मी त्यांची भेट घेईन, असं त्याला झालं. तैसाची कान्हरदेव तारा तीर्थासी आला. आणि मग कान्हरदेव पायऱ्या उतरून खाली आलेला आहे. तारा तीर्थ म्हणजे तिथे उल्कापात होऊन, लोणारला उल्कापात झालेला आहे आणि उल्कापात होऊन तिथे मोठा खड्डा तयार झालेला आहे आणि तिथे ते मोठ्या ते तलावासारखं आहे, सरोवर आहे ते. आणि त्या ठिकाणी तो आला. तव गोसाव्यांसी तारातीर्थी एका वडातळी आसन असे. आमच्या स्वामींना त्या तारातीर्थाच्या जवळ एका वडाच्या झाडाखाली आमचे स्वामी आसनस्थ आहेत, विराजित आहेत. सरिसा तो बडवा असे. आणि तो पुजारी सुद्धा ज्यांनी स्वामींबद्दल माहिती सांगितली तो सुद्धा राजासोबत आलेला आहे. आणि त्याने आमच्या स्वामींना पाहिलं त्या पुजाऱ्याने आणि तो म्हणतो राजाला, ते हे पुरुष मी ज्यांच्याबद्दल सांगतो ना तुम्हाला, ते पुरुष हे आहेत बरं का. तैसाची कान्हरदेव साऊमा आला. कान्हरदेव स्वामींच्या जवळ आलेला आहे आणि समीप आलेला आहे.
हडपिया ते आसूंची वाखारी मागितली सेवकाकडे. हडपी म्हणजे पान वगैरे देणारा सेवक, त्याच्याकडे आसूंची वाखारी मागितली. म्हणजे आसू आहेत ज्या पिशवीमध्ये, ती छोटी पिशवी थैली त्यांनी मागितलेली आहे. ते पुढा ठेविली आणि ते स्वामींच्या समोर त्यांनी ठेवलेली आहे, अर्पण केलेली आहे. आणि दंडवत घातला स्वामींना. भाटी सासोला म्हणितले राजाच्या सोबत. राजाचा एक प्रशंसक असतो, स्तुतीपाठक असतो, तो राजाची स्तुती करतोच, परंतु त्या राज दरबारामध्ये किंवा राजाच्या संबंधित कोणी जर का प्रतिष्ठित व्यक्ती कोणी आले तर त्यांची पण तो प्रशंसा करतो, स्तुती करतो. या ठिकाणी राजासोबत असलेला जो भाट आहे म्हणजे स्तुतीपाठक आहे, त्यांनी सासोला म्हणितले म्हणजे लगेच असं काव्य तयार त्यांनी केलं आणि स्वामींसमोर त्यांनी ते सादर केलं. आणि मग तो म्हणतो, घ्या घ्या सिंगणाचा कानू तुम्हा प्रसन्न झाला. सिंगण देशाचा राजा कान्हरदेव राजा तुमच्यावर काय झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. म्हणजे सिंगणदेव राजा जो होता त्यांचा पुत्र कान्हा हा तुमच्यावर प्रसन्न झाला. तेवेळी राय म्हणितले. आता प्रशंसक जो असतो ना व्यक्ती, त्याला काय असतं की जो पैसे घेऊन प्रशंसा करत असतो ना, तो फक्त चापलुसी करत असतो किंवा उगाचच ते त्यांना चांगलं वाटावं या दृष्टीने काहीतरी तो बरळत असतो. परंतु खरा जो कवी आहे, जो कुठल्याही मोबदल्यामध्ये काव्य करत नाही, तो त्याच्या जे वास्तव आहे त्या वास्तवालाच आपल्या काव्य रूपातनं जो मांडत असतो तो कवी वेगळा असतो. आणि या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे की स्वामी ह्या कवीला शब्दांचं ज्ञान आहे, काव्य चांगला करत असेल, परंतु या ठिकाणी राजा म्हणजे कोण आणि महात्मे म्हणजे कोण याचा फरक त्याला कळलेला नाहीये. म्हणजे महात्मे म्हणजे फक्त द्रव्य घेणारे किंवा दान घेणारे नव्हे, महात्मा म्हणजे महान आत्मा असा तो अर्थ आहे. आणि राजा हा विषय उपभोगामध्ये रमलेला व्यक्ती आणि महान आत्मा म्हणजे महात्मा म्हणजे सर्व विषय भोगांचा त्याग करून एकांक संन्यास वेश पत्करलेला व्यक्ती. म्हणजे ह्या दोन्ही फरक आहे. राजा म्हणजे त्या उपभोगामध्ये राहणारा आणि संन्यासी महात्मा म्हणजे या सगळ्या उपभोगांचा त्याग ज्यांनी केलेला आहे, सोडून दिलेलं आहे, ते त्याच्याबद्दल कुठली मोहममता नाहीये अशी व्यक्ती. ही गोष्ट या कवीला माहिती नसेल का? माहिती असेल, परंतु आता राजाच्या समोर आहोत, राजाचं आपण काहीतरी खातो आहोत, त्याच्यामुळे राजाच्या समोर राजाच्या बाबतीमध्ये उगाचच आपली काहीतरी जास्तीची स्तुती करायची, अशा प्रकारची स्तुती या ठिकाणी केलेली की कान्हार म्हणजे सिंगणाचा कान तुम्हा प्रसन्न झाला. म्हणजे आता एका महात्म्यांना तो असं म्हणतोय, वरून ज्यांची स्तुती नुसते ऐकल्याने राजा एवढा प्रभावित झाला, एवढी स्तुतीमध्येच तो एवढा प्रभावित झाला, प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या बडव्याने जशी काही स्तुती केली ना स्वामींची, त्याच्याही पेक्षा स्वामी कसे आहेत, सुंदर आहेत, त्याच्याही पेक्षा त्यांचं औदार्य, त्यांचं सामर्थ्य हे या शब्दांच्या पलीकडे आहे एकदम. आणि नुसतं बघता क्षणी राजाला ते लक्षात आलं, कारण तो राजा आहे. तो राजा म्हणजे काय, राजाला सर्व दृष्टी ठेवावी लागते. राजाला कोणी संगीतकार असेल, गायक असेल, कोणी अजून वेगवेगळ्या कला सादर करणार असेल, त्या सगळ्यांच्या कलेची कदर ठेवणारा तो राजा आहे. म्हणजे त्याला सगळ्यांच्या कला त्याच्या दृष्टीने तो बघतो, बरोबर चूक आहे का बरोबर आहे, अशा प्रकारचा राजा आहे. राजा होणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये. राजा होणं म्हणजे चहू बाजूनी चौफेर पद्धतीने अष्टपैलुत्व ज्याच्याकडे असलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. हा असं सगळं असेल तरच तो राजा होण्याला तो योग्य ठरतो. असा हा राजा. आणि या राजा समोर आता मुळात म्हणजे संन्यासाला राजा प्रसन्न नाही झाला तरी चालतो, पण राजाला मात्र संन्यासी प्रसन्न झाले पाहिजेत, यात राजाचं भलं आहे. परंतु संन्यासाच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. संन्यासी व्यक्तीला राजा किंवा कोणीही मोठा अधिकारी प्रसन्न नाही झाला तरी संन्यासाला त्याचं काही गम पछतावा नाही. संन्यासाला परमेश्वराला प्रसन्न करणारा तो संन्यासी असतो. त्याचं ध्येय ते असते की देवाला प्रसन्न करावं. आणि इथे तर साक्षात परमेश्वरच आहेत आणि त्यांचं ते दिव्यता, त्यांची जो तेज, त्यांची जी श्रीमूर्ती, हे सगळं राजबिंड पूर्ण श्रीमूर्ती आहे. हे सगळं बघून त्या कवीला काही लक्षात नाही आलं, त्या भाटाला काही लक्षात नाही आलं, परंतु राजाला मात्र लक्षात आलं की साधे सुधे व्यक्ती नाहीयेत. आणि म्हणून तो जेव्हा म्हणतो की सिंगणाचा राजा जो आहे, कान्हा जो आहे,
तो तुमच्यावर प्रसन्न झाला. राजा कधीही संन्यासांवर प्रसन्न होण्याचा संबंध नाही, उलट राजाच नेहमी त्यांची प्रसन्नता भाकीत असतो की मला या सत्पुरुषांची, महत्पुरुषांची, मोठ्या पुरुषांची, सिद्ध साधक पुरुषांची प्रसन्नता माझ्यावर असावी, अशा प्रकारचा भाव राजाचा असला पाहिजे. उलट या ठिकाणी त्यांनी जे म्हटलं ते उलट म्हटलं की राजा तुमच्यावर प्रसन्न झाला तेव्हा राजा त्या भाटाला उद्देशून म्हणतो की सरारे यासी राव तैसा रंक, अरे तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलता. यांच्यासाठी राजा आणि रंक समान आहेत, कारण की यांनी सर्व विषयांचा, सर्व दोषांचा, सर्व नाशिवंत पदार्थांचा यांनी त्याग केलेला आहे, संन्यास घेतलेला याच्यापासून. त्यांच्यासाठी राजा काय आणि रंक काय, त्यांच्यासाठी सगळं समान आहे. सिंगणाचा कानू तो तुम्हासी, की राजा जो तुम्ही म्हणता तो फक्त तुमच्यासाठी आहे, कारण की तुम्ही सगळे सेवक असल्यामुळे तुमच्यासाठी मी राजा आहे, तुम्ही माझी प्रजा असल्यामुळे मी तुमच्यासाठी राजा आहे. परंतु जो स्वतः सगळं सोडून बसलेला आहे आणि या जगाच्या राजाला ज्यांनी समर्पित होऊ इच्छितोय त्याच्यासाठी राजा आणि रंक सगळे समान आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या सोबत्यांना किंवा त्या भाटाला त्यांनी शिक्षा पण केलेला आहे आणि सांगितलं की तुमच्यासाठी राव आहे मी, परंतु यांच्यासाठी बघितलं तर राजा आणि रंक दोघही समान आहेत. सिंगणाचा कानू तो तुम्हासी, की सिंगणाचा राजा वगैरे कान्हा तो तुमच्यासाठी आहे, यांच्यासाठी मी कोणीच नाही. आमचे स्वामी तर सांगतात तुम्हा मारिता पूजिता समान, राव आणि रंक समान हा तर भाग झालाच, परंतु याही पुढे आमचे स्वामी सांगतात मारिता आणि पूजिता, तुमच्याबद्दल वाईट चिंतन करणारा आणि तुमच्याबद्दल चांगलं चिंतन करणारा हे दोघही तुमच्यासाठी समानच आहेत. जो चांगलं चिंतन करतो तो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो आणि ते चांगलं धरून त्या चांगल्याला न सोडता आपण त्या चांगल्यालाच धरून चालायचं आहे, म्हणून तो चांगला सुद्धा आपल्यासाठी चांगला आहे. आणि जो वाईट व्यक्ती आहे, जो तुम्हाला मारिता आहे, त्या मारित्याला, तो मारिता जो व्यक्ती आहे, तुमचं तिरस्कार करणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या नजरेमध्ये आपलं आचरण आपल्याला वृद्धिंगत करून त्याच्या नजरेमध्ये सुद्धा आपल्याला मोठं व्हायचं आहे आणि चांगलं व्हायचं आहे. आणि ते चांगलं करण्याची मदत तो तिरस्कार करणारा व्यक्ती करत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं की हे कसं झालं, तर तेव्हा ते म्हणतात ठीक झालं. त्यांनी काय म्हटलं पाहिजे, चांगलं झालं असं म्हटलं पाहिजे. पण प्रतिक्रिया काय, ते ठीक झालं. ठीक झालं म्हणजे चांगलं झालं असं त्याचा अर्थ होत नाही. मग पुढच्या वेळेस ती व्यक्ती काय अजून चांगल्या प्रकारे तो पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करते आणि मग हा छान झालं असं जेव्हा प्रतिक्रिया येते तेव्हा तो बनवणारा माणूस समाधान पावतो की हो आता छान झालं. तसं आपल्याला चांगला म्हणणारा व्यक्ती जो आहे तो सुद्धा आपल्यासाठी चांगलाच आहे, परंतु आपल्याला जो वाईट म्हणणारा व्यक्ती आहे तर हे शोध घ्या तो आपल्याला वाईट का म्हणतो. तर तो ज्या गोष्टीला वाईट म्हणतो तो वाईटपणा आपला काढून टाका, तर तो तुम्हाला वाईट म्हणणारा माणूस पण आता वाईट म्हणण्याला त्याला जागाच राहणार नाही. तुमच्या चेहऱ्याला जर काही काळं लागलेलं आहे, आई तर स्तुतीच करेल बाळाची की माझा बाळ छान दिसतो, परंतु एखादा व्यक्ती जो तिरस्कार करणारा व्यक्ती तो म्हणेल तुमच्या तोंडाला काळं लागलेलं आहे. मग आता काय करायचं, तो आपल्याला असं का म्हटला, कारण की आपल्या तोंडाला खरंच काळा डाग लागलेला आहे. आपण काय करायचा, त्याच्यावर रागवायचं नाही, त्यांनी उलट चांगलं सांगितलं आपल्याला, आपण तो काळा डाग पुसून टाकायचा. आता ज्याने आपल्याला ते हिनवलेलं आहे काळा डाग आहे चेहऱ्यावर, तो आता आपल्याला काही बोलू शकतो का, कारण की तो डाग आपण पुसून टाकलेला आहे. म्हणजे जेव्हा तिरस्कार करणारा व्यक्ती असतो तो सुद्धा आपल्यासाठी चांगला असतो, कारण की तो आपल्यातल्या चुका आपल्याला दाखवतो. आपल्याला त्याच्यावर न रागवता आपल्याला काय करायचे, आपल्यातल्या त्या चुका वजा करून टाकल्या तर तोच व्यक्ती परत जर का आपल्याला भेटला तर तो आपल्याला नाव ठेवू शकत नाही, कारण ज्या गोष्टीमुळे त्यांनी आपल्याला नाव ठेवलेलं होतं ती गोष्टच आपण नासून टाकली, पुसून टाकली, आपल्या आयुष्यातनं त्या गोष्टीला काढून टाकलं आपण. आणि म्हणून काय होणार आहे की मारिता पूजिता समान, रावरंग तर समान आहेच, पण मारिता पूजिता सुद्धा संन्यासासाठी महात्म्यासाठी कसा असतो, समान असतो. चांगला जो कार्य करतो त्याच्यासाठी जास्त आपण काय बोलतो त्याला की जास्त चांगलेपणा दाखवायचा नाही, आणि एखादा वाईट करतो म्हणून त्याच्याविषयी आपण तिरस्कार भावायचा नाही. दोघही आमच्यासाठी सारखेच आहेत. आणि मग गोसावी तयाची वास पाहिली, रायाची ही वास पाहिली आणि भुईची वास पाहिली. मग
स्वामींनी काय केलेलं आहे, पुढचं कार्य स्वामींनी काय केलं की राजाने जी आसूंची वाखारी ठेवलेली होती त्या वाखारीकडे आमच्या स्वामींनी पाहिलं आणि नंतर राजाकडे आमच्या स्वामींनी पाहिलं आणि मग भुईसीवास पाहिली, मग जमिनीकडे पाहिलंय. म्हणजे आधी त्या आसूंकडे पाहिलं, मग राजाकडे पाहिलं आणि मग जमिनीकडे पाहिलं. आता ही जी काही स्वामींची दृष्टी अशी फिरते आहे आसूंवरून राजावर, राजावरून मग त्या जमिनीकडे, याचा अर्थ त्या राजाला मात्र कळालेला आहे. राजाने स्वामींचं निरीक्षण केलं आणि राजा आपल्या सेवकांना म्हणतो, यासी सोने तैसी माती. यांना सोनं म्हणजे माती आहे, यांच्यासाठी सोनं म्हणजे सोनं नाही आहे, यांच्यासाठी सोनं म्हणजे माती सारखंच आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की एकंदरीत हा सगळा प्रपंच आहे. तुम्ही जे म्हणता आम्ही देवाला 10 रुपयाची नोट ठेवली, 20 रुपयाची ठेवली, कोणी म्हणते मी 100 रुपये ठेवले, कोणी म्हणते मी 500 रुपये ठेवले. हे जे पैसे आहेत, हे जे द्रव्य आहे, हे सगळं कसं आहे, हे सगळं प्रपंच आहे. ती नोट जी जाळायची तर जळून जाते ना. ती नोट जर का एका बाजून ती मी खराब करून टाका, ती चालत नाही, मग तो साधा प्रपंच राहतो. आधी ती चांगली नोट आहे तेव्हा ते पैसे, ते चलन आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, पण त्या नोटेला तुम्ही खराब करा मग ती चालत नाही, मग ती साधा प्रपंच आहे. तसं सोनं आहे, तुमच्यासाठी सोनं आहे, पिवळं धातू आहे, त्याची किंमत आहे बाजारामध्ये, परंतु आहे तो प्रपंचच. तुम्ही म्हणाल लोखंड आहे तो प्रपंचच. तुम्ही म्हणाल चांदी आहे, पण आहे तो प्रपंचच. तुम्ही म्हणाल हा कपडा 10 रुपयाचा, 10 रुपये मीटरनी आहे आणि हा कपडा 1000 रुपये मीटरचा आहे, तरी पण दोन्ही काय आहे, प्रपंचच आहेत. तुमच्यासाठी फक्त महाग आणि स्वस्त, मूल्यवान, अमूल्य, स्वस्त, महाग हे सगळं तुमच्यासाठी आहे. सोनं आहे, लोखंड आहे, हे साधं लोखंड आहे आणि हे चलनी लोखंड आहे किंवा म्हणजे हे चांगलं लोखंड आहे, हे तुमच्यासाठी आहे. परंतु जर का तुम्ही ज्ञानदृष्टीने जर का बघितलं, ब्रह्मविद्येच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं, तुमच्यासाठी तो प्रपंचच आहे. म्हणजे ते तांदूळ असोत नाही तर ते गहू असो, आहे काय, शेवटी धान्यच आहे. शेवटी काय आहे, ते धान्यच आहे ते. म्हणून फरक जो आहे तो तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी आहे. परंतु वास्तविक परमेश्वराच्या दृष्टीने बघितलं आणि परमेश्वर ज्ञानियाच्या जर का दृष्टीने बघायला गेलात तुम्ही, तर सगळा इथून तिथून काय नाशिवंत प्रपंच आहे. सगळा नाशिवंत प्रपंच आहे. एक काळची 500ची नोट तुमच्याकडे आज जर का जुनी 500ची नोट निघाली, जर जेव्हा तुम्ही आधी ती जपून ठेवली त्यावेळेस ती 500ची नोट आहे, आज जर का ती जुनी 500ची नोट तुमच्याकडे असेल तर तो प्रपंच आहे, ती नोट नाही. आता ती प्रपंच आहे. तो आता त्याची काहीच किंमत नाही, काहीच त्याचं मूल्य नाही आत्ताच्या जगामध्ये. तसं आहे की जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं त्यावेळेस तुम्हाला मूल्यवान वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी कशा होतात, मूल्यरहित होऊन जातात. त्या प्रपंच या पदामध्ये तुम्ही त्याला पाहता, मग ती संपत्ती म्हणून त्याला तुम्ही बघत नाही, कारण तुमच्याकडे ज्ञानस्तर वाढला तुमचा. मग तुमच्यासाठी ते मूल्य नाही आहे, मूल्यवान नाही आहे, तर ते प्रपंच युक्त आहे, नाशिवंत आहे. आणि म्हणून राजा म्हणतो, यांना सोनं आणि माती सगळं समान आहे. यांच्यासाठी सोनं वेगळं काहीतरी मूल्यवान आणि माती एकदम कमी मूल्यवान आहे, मूल्यरहित आहे, असा भावच यांच्यामध्ये नाहीये. ह्यांच्यासाठी सगळं सारखं आहे. आमच्या भटोबासांना जेव्हा त्या म्हणतात की भटो तुम्हाला हे मी तुपाऐवजी तेल वाढलं, करडईचं तेल तुम्ही सांगितलंच नाही मला. भटोबास म्हणतात आमच्यासाठी करडेल की तुपेल, म्हणजे करडईचं तेल काय आणि तूप काय, आमच्यासाठी सगळं सारखंच आहे, वेगळं काही नाही. कोणी म्हणतं आम्हाला शेंगदाण्याचं तेल पाहिजे, कोणी म्हणतं आम्हाला सोयाबीनचं पाहिजे, कोणी म्हणतं सनफ्लावरचं पाहिजे, कोणी म्हणतं आम्हाला तूप पाहिजे त्याच्यावर. परंतु संन्यासी व्यक्ती आहे, तुम्ही कुठलंही तेल वाढा सारखंच आहे, तूप वाढा सारखंच आहे, नको वाढा तरी सारखंच आहे. वाढलं तरी काय हरकत नाही, नाही वाढलं तरी हरकत नाही, कुठलंही तेल वाढलं तरी काय हरकत नाही. म्हणजे भेटलं काय तरी हरकत नाही, नाही भेटलं काय तरी हरकत नाही. ह्याला म्हणतात स्थित प्रज्ञता. ही स्थित प्रज्ञता आहे, त्यांच्यासाठी सगळं सारखंच आहे. म्हणजे प्राप्त झालं काय नाही प्राप्त झालं काय सगळं सारखं. द्रव्याची पाखाणासी मज सरीची केली, ते म्हणतात द्रव्य पाषाण आणि मला एका रेषेमध्ये त्यांनी धरलेला आहे, एका पंक्तीमध्ये त्यांनी बसवलेला आहे. त्यांनी आधी काय केलं, द्रव्याकडे बघितलं आणि मग माझ्याकडे बघितलं
आणि तुम्ही दोघं कसे आहेत माझ्यासाठी, म्हणून मातीकडे बघितलं. म्हणजे मी काय किंवा माझी संपत्ती काय आणि माती काय, ह्या तिघांची एक सरी घातली त्यांनी. म्हणजे तिघांनाही एकाच रेषेमध्ये त्यांनी गणलेलं आहे. त्यांच्यासाठी सोनं म्हणजे महत्वाचं नाहीये आणि मी पण महत्वाचा नाहीये. आम्ही दोघं शेवटी कुठे जाणार आहोत, मातीतच जाणार आहोत. म्हणजे त्यांच्यासाठी माती समान आहोत आम्ही, असं त्यांनी आमच्या दोघांची त्या मातीशी सरी केलेली आहे, म्हणजे बरोबरी केलेली आहे. परंतु राजा आहे शेवटी, त्याला सगळ्याच गोष्टी बघायच्या. त्याला असं वाटलं की कदाचित स्वामींनी आमच्या समोर, ह्या सगळ्यांच्या समोर ती वाखारी घेतलेली नाहीये. आमच्या समोर, सगळ्यांच्या समोर त्यांनी अशा प्रकारे दाखवलं. परंतु आपण सगळे गेल्यानंतर कदाचित ते काय करतील, द्रव्याची वाखारी घेतील, ती आसूंची वाखारी घेतील, म्हणजे पिशवी घेतील आणि जातील. परंतु असं ते करतात की नाही करतात हे बघण्यासाठी त्याने काय केलं, राखण होते म्हणजे त्यांनी जवळी गुपैत्या राखणे, गुप्तपणे आपला सैनिक त्यांनी तिथे ठेवलेला आहे राखण म्हणून, की बघ आम्ही सगळे गेल्यानंतर हे ती द्रव्याची वाखारी उचलून घेऊन जातात का ते बघ तू आणि आम्हाला सांग. नावेक गोसावी आसनी उपविष्ट होते. आता आमचे स्वामी, जिथे स्वामी सांगतात की येथ प्रवृत्ती झाली तर अवघी रहाटी सोन्याची की जाईल, म्हणजे पूर्ण डोंगर आम्ही सोन्याचा करून टाकू, ते स्वामी सगळ्या जगाचे नियंते, ज्यांच्या मनधर्माने हा प्रपंच तयार झाला, हे सोनं नाणं चांदी हे सगळे धातू तयार झाले, ज्यांच्या मनोधर्माने, ज्यांना या कसल्याच गोष्टींची गरज नाहीये, असे स्वामी ती आसूंची वाखारी घेऊन जातील का? आमचे स्वामी तर ज्यांच्याकडे राहतात, मग तो मल्ल असेल, रामदारणा राजा असेल, कोणी अधिकारी व्यक्ती असेल, त्यांच्याकडे स्वामी त्यांची राजवस्त्र स्वामी नेसतात, परिधान करतात. परंतु तिथून निघताना त्यांची ती राजवस्त्र स्वामी तिथेच ठेवतात आणि आपलं साधं वस्त्र घेऊन जातात. धानाईसाच्या पूजेनंतर स्वामींनी पूर्ण ते अलंकार जे आहेत ते तिथेच काढून ठेवलेले आहेत, ते काही सोबत नेले नाहीत आणि स्वामी सगळे अलंकार तिथेच ठेवून निघून जातात. असे आमचे स्वामी आहेत. हे आहेत परमेश्वर. परमेश्वराला तुमच्या कुठल्याही मूल्यवान वस्तूंची गरज नाहीये, पदार्थांची गरज नाहीये. त्यांच्यासाठी मूल्यवान तुम्ही आहात. परमेश्वरासाठी मूल्यवान फक्त तुम्ही आहात. तुम्ही पाहिजे त्यांना. जन्म जीवित तुमचं दातृत्व जे आहे ते परमेश्वराकडे झालं पाहिजे. परमेश्वर सगळ्याचे दाते आहेत, परंतु परमेश्वर एकमेव दातृत्व जीवाकडनं मागतात. तेव्हा आपण दाता व्हायचं आहे. परमेश्वर घेणार आहेत आपल्याला, आपल्याकडनं घेणार आहेत. एरवी कुठलीच गोष्ट आपण देवाला देऊ शकत नाही. सगळं परमेश्वरच देतात. सगळे मोठे दाते परमेश्वर आहेत. फक्त एकच दात्यामध्ये एकच गोष्ट आहे की आपण दाते ठरणार आहोत आणि परमेश्वर घेते ठरणार आहेत. ते म्हणजे आपली आवडी, आपली सेवा, आपलं स्मरण, आपलं सेवादास्य, आपलं समर्पण, आपला जन्म जो आहे तोच फक्त परमेश्वर मागतात. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे परमेश्वर काही मागत नाहीत आणि इतर गोष्टी आपण काही देवाला देऊ शकत नाही. परमेश्वराला फक्त एवढंच आपण दातृत्व करू शकतो. आणि म्हणून परमेश्वर आता आमचे स्वामी ही वाखारी घेतात का आपण बघूया. नावे गोसावी आमचे उपविष्ट होते, आसनावर विराजित होते आणि मग तिथून स्वामी निघून गेले. परंतु ती काय वाखारी स्वामींनी बघितली सुद्धा नाही, स्पर्श सुद्धा केला नाही आणि उचलली सुद्धा नाही. आणि स्वामी तिथून मग दुसरीकडे निघून गेले. राखण होते ते आसूंची वाखारी घेऊन गेले. आणि जे राखण होते, राजाने पण काय केलेलं होतं, जो राखण ठेवलेला होता त्या राखणायताने ती आसूंची वाखारी घेतली आणि तो राजाकडे गेला. राया ते पुरुष आसूंची वाखारी ने घतीची. आणि त्यांनी सांगितलं राजाला की ते जे पुरुष आहेत ते काय आसूंची वाखारी त्यांनी घेतली नाही, ते तिथेच ठेवून गेले. राजाने सुद्धा जो राखणायत तिथे ठेवलेला होता तो विश्वासू ठेवलेला होता. दुसरा कोणी ठेवला असता तर तो त्यांनी काय केलं असतं, ती पिशवी स्वतःकडे ठेवून घेतली असती आणि राजाला सांगितलं असते की ते पुरुष, ते संत पुरुष ती वाखारी घेऊन गेले असं सांगितलं असतं त्याने. परंतु राजाने इथे जो राखणायत ठेवला तो खरोखर विश्वासू होता. त्यांनी ती पिशवी घेतली आणि तो राजाकडे आला आणि सांगितलं की त्या पुरुषांनी ती आसूंची वाखारी घेतली नाही. स्वामी म्हणतात तो राव आस्तिकू. तो राजा कसा आहे, कान्हारदेव राजा आस्तिक आहे, म्हणजे धार्मिक आहे. तो
तो उदेसिले द्रव्य भांडारी न घालीची. उदेसिले म्हणजे ज्याने ज्या उद्देशाने ते दिलेलं आहे, किंवा उदेसिले म्हणजे उदास तो द्रव्य जे आहे ते द्रव्य तो काही आपल्या भांडाऱ्यामध्ये म्हणजे त्याच्या तिजोरीमध्ये तो परत ते द्रव्य टाकणार. कारण की त्यांनी कुठल्या उद्दिष्टाने दिलेलं आहे, ते दान या उद्दिष्टाने त्याने देऊन टाकलं. त्याचं उद्दिष्ट दान देण्याचं आहे. द्रव्य भांडारी न गलीची म्हणजे ते काय परत आपल्या तिजोरीमध्ये ते धन तो उपयोगामध्ये आणणार नाही, कारण ते दान दिलेलं आहे. मग तेने द्रव्ये कुमारेश्वरीची पवळी केली. कुमारेश्वराचं जे देऊळ आहे त्याचं कुंपणाची जी भिंत आहे ती भिंत त्यांनी तयार केली. चुना सारीला त्या भिंतीला चुना लावल्या गेला. अशा प्रकारे त्या मंदिराची डागडुजी त्यांनी केली. एक महानुभाव म्हणती आणि कुण्या एका मताने धारेचा घाटू बांधला. म्हणजे तिथे जो ती गोमुखातनं जी धार पडते तिथला घाट म्हणजे पायऱ्या वगैरे त्या द्रव्यातनं त्यांनी बांधल्या, असं सुद्धा एक मत त्या ठिकाणी येतं. असे आमचे स्वामी परमेश्वर ज्यांना जीवाकडनं धनद्रव्य संपत्ती कुठलाही पदार्थ फळ वस्तू कुठल्याही प्रकारे काहीच नको आहे, फक्त जीव पाहिजे आणि तो पण आवडीपूर्वक जन्मजीवित जीवाकडनं परमेश्वर त्याचं जीवन मागतात, एक जन्म त्याच्याकडे मागतात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कान्हारदेव राजा आणि महादेव राजा यांची भेट आणि स्वामींच्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलेलं द्रव्य जे स्वामींनी घेतलं नाही आणि तिघांची ते माती धन आणि राजा यांची एक सरी केली स्वामींनी, हे यातनं आपण बघितलं. यानंतर पुढची वेळ आहे ते पूर्वार्ध 62 क्रमांकाची. लासी पिली खेळवणे. लासी म्हणजे वाघीण, तिची पिल्ल स्वामींनी खेळवलेली आहेत. गोसावी मार्गे बीजे करीत होते तर जाळी एकी लासी वियाली होती. आमचे स्वामी मार्गे बीजे करीत होते, रस्त्याने आमचे स्वामी चाललेले होते आणि मग त्या ठिकाणी एका जाळीमध्ये म्हणजे अशी झुडपांची जाळी आहे, झुडूप आहे तसं चांगलं, आणि एकी लहासी म्हणजे एक वाघीण तिथे वियाली होती, तिने पिल्ल दिलेली होती. तेथ गोसावी बीजे केले. आमचे स्वामी तिथे बीजे करतात. लहासी चाऱ्या गेली होती. लहासी काहीतरी शिकारीला वगैरे काही गेली होती, ती तिथे नव्हती, फक्त पिल्ल होती तिची. तिची दोन्ही पिले होती, 2 पिल्ल होती त्या वाघिणीची. गोसावी दोन्ही काखा घातली. स्वामी दोन्ही काखेमध्ये ते पिल्ल घेतली. खेळविता ती आणि खेळवत होते स्वामी त्या वाघांच्या पिल्लिनीला. तेव्हा लहासी आली आणि तिथून वाघीण आलेली आहे. ते गोसाव्यांकडे घुरघुरीत पाहे डोळे रोहोगी. त्यांनी पाहिलं की माझी पिल्ल यांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून स्वामींकडे घुरघुर करत ती बघायला लागली. म्हणजे गुरायला म्हणजे ती जसं हे करतो आपण, जसे प्राण्यांना आपण बघतो गुरगुरतात ते, त्या गुरगुरत ती स्वामींकडे पाहते आहे. डोळे रोहोकी आणि डोळे एकटक स्वामींकडे तिने रोखून धरलेले आहेत. आमच्या स्वामींनी सुद्धा काय केलेले तिच्याकडे पाहिलेले आहेत. वाघीण सुद्धा आपल्या डोळ्यांनी स्वामींकडे पाहते आणि स्वामी आपल्या कृपादृष्टीने वाघिणीकडे पाहतात. तेव्हा तियेचा रोखू निवर्तला. परमेश्वराची दृष्टी अशी आहे, परमेश्वराची कृपादृष्टी अशी आहे, परमेश्वराचं पाहणं असं आहे की त्याच्यामुळे त्या वाघिणीचा जो रोष आहे, जो राग आहे तो निवर्तला, म्हणजे तिथेच संपला तिचा तो राग. तो राग नष्ट झाला आणि ती एकदम सात्विक झाली. मग ते जाळीचा तोंडी सुनियाच्या परी मोळी टेकोनी बैसली. आणि मग त्या जाळीच्या तोंडी म्हणजे जी काय झुडपांची गुंफा झालेली अशी गुहा झालेली आहे, त्या गुहेच्या तोंडाशीच ती सुनियाच्या परी म्हणजे श्वानाप्रमाणे कुत्र्याप्रमाणे मोळी टाकूनी म्हणजे मोळी रूपे आपले जे देह आहे ते देह असं टाकोनी म्हणजे शांतपणे, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये आक्रमणाचा पावित्र्य तिच्या देहामध्ये नाहीये, अशी सहजपणे ती बसलेली एखादा श्वानासारखी. ते जीभोरी आपली आवाळुवे ओठ चाटू लागली आणि जिभेनी आपली आवाळुवे ओठ जी आहे ती चाटायला लागलेली आहे. म्हणजे ओठ वगैरे वाघ वगैरे हे जे काही जेवढे काही प्राणी असतात, खास करून हिंस्र पशु जे असतात ते आपले ओठ वगैरे जे आहे ते काय करत असतात, ते चाटत असतात. आणि मग त्या ठिकाणी जबडा वगैरे ती आवाळू म्हणजे जबडा ती चाटायला लागली, ओठ चाटायला लागली.
गोसावी नावेक खेळविली. आमच्या स्वामींनी नावेक म्हणजे काही वेळपर्यंत त्यांना खेळवलं त्या पिल्लांना. सांभाळी बाई आपुली पिली घे, आणि मग निघायला लागले स्वामी. त्यावेळी तिच्याकडे ते पिल्ल आमचे स्वामी देतात आणि म्हणतात सांभाळी बाई म्हणजे तू आपली पिल्ल सांभाळ बाई, असं म्हणून तिच्याकडे ते पिल्ल स्वामींनी दिलेली आहेत. म्हणून दोही तिकडे पुढा घातली. दोन्ही स्वामी तिच्याकडे अशी ठेवलेली आहेत. पुढा घातली म्हणजे टाकली तिच्या समोर. मग गोसावी तेथून बीजे केले आणि मग स्वामी तिथून निघून जातात. मग गोसाव्या ते देखे जवतव गोसाव्या ते पाहतीची होती. आणि मग स्वामी जोपर्यंत दिसतात तोपर्यंत ती वाघीण स्वामींकडे बघतच होती. म्हणजे इथे पशु प्राण्यांना सुद्धा जे मुके प्राणी आहेत त्यांना सुद्धा परमेश्वराचा एवढा वेद संचरतो. आणि तिने सुद्धा पाहिलं की एवढ्या जंगलामध्ये कितीतरी असे मनुष्य लोक येतात जे आम्हाला त्रास देतात, ज्यांच्यामुळे आम्हाला भीती असते. परंतु ही एकमेव व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे मला कुठेही त्रास वाटला नाही. माझ्या पिल्लांना त्यांनी खेळवलं, माझ्या पिल्लांना जवळ घेतलं आणि कुठलाही त्रास न देता, कुठलाही उपद्रव न देता त्यांनी माझ्या म्हणजे समोर माझ्या पिल्लांना खेळवून माझ्याकडे माझी पिल्लं सोपवली आणि ते इथून निघून गेले. अर्थातच या ठिकाणी त्या वाघिणीला आमच्या स्वामींविषयी त्या वाघिणीला एवढं एक वेगळीकता वाटली, जेणेकरून या ठिकाणी कोणीही तसा या जंगलामध्ये आला नाही जो अशा प्रकारे ज्यांनी वर्तन केलं. त्यानंतर स्वामींचं जे दिसणं आहे, स्वामींचं दिसणं सुद्धा त्या प्रकारचं आहे की अशी व्यक्ती आजपर्यंत आपण बघितली नाही. एवढी तेजपुंज, एवढी सुंदर श्रीमूर्ती जे काय आहे, प्राण्यांना सुद्धा या गोष्टी कळतात. प्राण्यांना सुद्धा धोका कुठून आहे, काय आहे, कोणाकडनं आहे, किती धोका आहे, हे सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे ही एक सांकेतिक म्हणजे त्यांना संवेदना असते ती प्राण्यांकडे. जसं भूकंप येणार असेल तर प्राण्यांना आधीच ते कळतं, म्हणजे ती संवेदना त्यांच्याकडे आहे. काही गोष्टी आहेत अशा की ज्या प्राण्यांना कळतात. आणि या ठिकाणी स्वामींकडे बघून सुद्धा तिच्याकडे जो संस्कार असेल, जसं सस्याकडे तो संस्कार होता आणि सस्याने एवढे 2 माणसं मागे लागले तरी सुद्धा तिसरे स्वामी सुद्धा त्या माणसांसारखेच आहेत, वेगळे तर नाहीत काही, तरी स्वतः त्यांच्याकडे का जातो? कारण सस्याचा जो संस्कार आहे तो कुठेतरी जागृत झालेला आहे. जो पूर्व संस्कार आहे दैवराठीचा, ती कणव जी आहे ती जागृत झाली आणि स्वामींकडे तो वेधल्या गेला. बेडूक आहे तो सुद्धा स्वामींकडे वेधल्या गेलेला आहे. असे प्राणी स्वामींकडे वेधल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्येच ही वाघीण सुद्धा स्वामींकडे वेधल्या गेलेली आणि स्वामी जोपर्यंत दिसतायत तोपर्यंत तिने स्वामींना पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण या मुक्या प्राण्यांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे भरपूर लीळा येतात. मुक्या प्राण्यांच्या संदर्भामध्ये भरपूर लीळा आपण याआधी पण बघितलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण ही लीळा बघत असताना या लासी पिळी खेळवणे म्हणजे वाघिणीच्या पिल्लांना स्वामींनी कशा प्रकारे खेळवलेलं आहे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांना संबंधदान दिलेलं आहे. लासी पिल्लांना स्वामींनी खेळवलं, त्यांना आपल्या श्रीकरात घेतलेला आहे, श्रीकराचा स्पर्श त्यांना केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना संबंधदानाचं फळ सुद्धा त्या पिल्लांना झालेलं आहे. अशा प्रकारे आजच्या या पूर्वार्ध लीळेच्या 30 क्रमांकाच्या सत्रामध्ये आजचं 30वं सत्र आपलं होतं. आणि यामध्ये आपण पूर्वार्ध 61 क्रमांकाची लोणारी कुंडी राजया दर्शन आणि 62 क्रमांकाची लासी पिली खेळवणे या 2 लीळेंवर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.